स्वर्गीय प्रकाश पंडे बेडशील टीमचा कॅप्टनने टॉस जिंकला. मी आता विनंती करेन की लवकरात लवकर तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. दुसऱ्या सामन्याला आपण लवकर सुरुवात केली तर त्याच्यानंतर हाय पॉलचे जे सामने आहेत त्या सामन्याने आपण लवकर सुरुवात करू. दहिवली संघ तुम्ही कुठे जाऊ नका. कदाचित तुमचा सामना लगेचच खेळवला जाईल, त्याच्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. तुमच्या खेळाडूंना थांबवून ठेवा. टीमचा कॅप्टन मी तुम्हाला विनंती करतोय की तुमचे जे खेळाडू आहेत ते खेळाडूंना थांबवून ठेवा, कारण या सामन्यामधून जो विन होईल तो कदाचित लगेचच तुमच्याशी खेळेल. सो विनंती करेन की कुठेही जाऊ नका. मान्यवरांना विनंती करतो की वेलकम, तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. चला टीम बेडशील, जास्त वेळ घेऊ नका, तुमची फील्ड सजून घ्या. सन्माननीय संतोषजी धुळे आणि अनिलजी देसले साहेब यांना विनंती करतो की मंचावरती या. सुस्वागतम, तुमचं सहर्ष स्वागत. सन्माननीय उद्योजक अमोलजी पंडे साहेब जे बेडशील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादांना विनंती करतोय की या मंचावरती तुमचंही सहर्ष स्वागत. दुसऱ्या मॅचला आपण आता सुरुवात करतोय. बेडशील टीमने टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंगचा घेतलाय. सोनावली संघाची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. नरेश आणि रोहित या जोडीला तुम्ही बघता. दुसऱ्या मॅचमध्ये तुम्ही सध्या तरी आहात. पहिल्या मॅचमध्ये 57 धावसंख्या 2.4 षटकामध्ये कंप्लीट झाला. अर्थातच 8 बॉल ठेवत असताना त्या सामन्याला तुम्ही फिनिश होताना बघितलं. हे खेळपट्टीवरती धावा बनतात हे, कारण या क्रीडांगणाच्या चहूबाजूला विचार केला तर बाउंड्र्या जवळ आहेत, त्याच्यामुळे नेव्हिया बॉल कनेक्टिव्हिटी बॅटची चांगली मिळाली त्याला, तर नेहमी तुम्हाला तो बॉल पाहायला मिळाला तो म्हणजेच बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या मॅचमध्ये तुम्ही आहात. पहिल्या ओव्हरसाठी आला प्रणय. करूयात पुन्हा एकदा या दुसऱ्या मॅचला सुरुवात देऊया. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो नरेश. बॅक टू बॅक 2 विकेटसाठी अमोल पंडे यांच्याकडून 500 रुपये. लेगस्टम्पच्या बाहेर आहे बॉल. अंपायर्स दर्शवतात की डाऊन द लेगस्टम्प हा बॉल. सुरुवात थोडीशी खराब झाली आहे. पहिलाच बॉल गतीने टाकण्यात आला, त्यानंतर आपण बघितलं तर लेगस्टम्पच्या बाहेर तो चेंडू होता. वाट बॉलने सुरुवात करत असताना गोलंदाज प्रणय. वेल बिगिनिंग हाफ डन. आपण असं म्हणतो की तुमची चांगली सुरुवात तुमच्या शेवटाला गोडपणा करते, परंतु इथनं सुरुवातच थोडीशी खडतर झाली आहे. राऊंड द विकेट फोर्स केलं बॉलला. लॉफ करण्याला डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑफ आणि पकडली गेली कॅच. पहिल्याच बॉलवरती व्हाईट बॉल. त्याच्यानंतर विकेट मिळवत असताना नरेश पाटील मैदानाच्या बाहेर लागेल हा पहिला झटका. करण्याचा प्रयत्न हॅमेट केलं होतं. ऑफसमची लेंथ होती, त्या लेंथ वरून खरंतर बॉलची जी रेषा होती ते रेषेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न लॉफ करण्यात आला, परंतु डीपमध्ये जे लॉंग ऑफला फिल्डर होते, लॉंग ऑफने थोडासा पुढे प्रवास केला. तिथून आपल्याला विकेट पाहायला मिळाली. जी विकेट राहिली नावावरती प्रथम गोलंदाजी करत असताना प्रणयच्या, आणि व्हाईट बॉल नंतर त्या व्हाईट बॉलची रिकव्हरी या ठिकाणी करत असताना त्याच्या नावावरती विकेट आली आहे. क्रमांक 3 वरती आता आला आदर्श. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. सध्या तरी लो पोलमधला हा दुसरा सामना तुम्ही बघताय, जिथे आदर्श या खेळाडूची सुद्धा टीमची धावसंख्या 5 ऑन बोर्ड, 5 धावा टीमच्या टोटलमध्ये. बॉल पुन्हा एकदा तयार.
राऊंड द विकेट. यॉर्कर करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन आहेत. बॉलला फील्ड केलाय. शॉर्ट पॉईंटला सुद्धा फिल्डर होते, परंतु चांगली फिल्डिंग झाली चेंडूला स्टॉप करत असताना. सातत्याने लेन जर आपण बघितली ना तर यॉर्कर ऑफस्टम्पवरती करण्याचा प्रयत्न करतोय. एका यॉर्कर बॉल खरं तर वरती तुम्ही जरूर एक सिंगल बघितले. याच्या अगोदर थोडासा शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती तुम्ही चौकार पाहिला आणि त्यानंतरच्या सिंगलने टीमची धावसंख्या वाढत असताना टीमची धावसंख्या आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 6. शॉर्ट बॉलचा वापर मागे खेळून खेळण्याचा प्रयत्न, पण तो कॉन्फिडंट आहे फिल्डरकडे, कारण लॉंग ऑफला त्याने ज्या पद्धतीने कॅच पकडली ना, सध्या तरी आताही त्याला कॉन्फिडंटली तुम्ही बघितले. ज्या ठिकाणी फिल्डर होता साईनाथ, त्याच्या हातामध्ये कॅच दुसरी आली आणि या ओव्हरमध्ये दुसरी सफलता मिळत असताना प्रणयला कोणताही दबाव झेलून खेळतच नाहीये प्रणयला ही माहिती आहे की आपली ज्या पद्धतीने फिल्डिंग आहे, ज्या पद्धतीने आपण बॉल टाकतोय ती फिल्डिंग सेट केलेली आहे. मग त्याच अनुमानाचा विचार करत असताना हे बॉल टाकावे आणि आत्तापर्यंत त्याची सतिक लेंथ अँड लाईन आहे. पण पहिल्या बॉलचा कंपॅरिझन बघितला तर डाऊन दी लेग स्टंप वेगाने लेग स्टंपला हिट करण्याचा त्याचा प्रयत्न जेव्हा मिस झाला, त्यानंतर त्यांनी यॉर्कर बॉल टाकला ऑफस्टंपवरती. तिथे आपल्याला पाहायला मिळाला डीप लॉंग ऑफला. आता नुकती ज्याच्या हातामध्ये कॅच आली तोच फिल्डर त्या ठिकाणी होता. त्यानंतर शॉर्ट बॉल, त्याच्यावरती चौकार आल्यानंतर मग पुन्हा एकदा त्यांनी लेंथमध्ये थोडासा चेंजेस केला. ऑफस्टंपवरती त्यांनी यॉर्कर बॉल टाकला आणि आताही त्यांनी तेच केलं. मागे होऊन खेळण्याचा प्रयत्न आदर्शचा तो कुठेतरी जरूर एक सिंगल देऊन गेला, परंतु त्याच्यानंतर रोहित आहे, तो रोहित टिकू शकला नाही, तोही मैदानाच्या बाहेर परतलाय आणि आता आलाय विलास. राऊंड द विकेट. फक्त कट करायचा होता, गती होती, गतीचा वापर करायचा होता, कट करायचं होतं बॉलला, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि हा 5वा बॉल जर आपण बघितला तर इथनं डॉट फेकत असताना प्रणय. पहिला व्हाईट बॉल, त्याच्यानंतर विकेट आली, चौकारानंतर त्याचा कमबॅक ही तुम्ही बघितला आणि आत्तापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त धावा खर्च केलेल्या 6. शेवटचा बॉल यॉर्कर स्वतःच्या फॉलो थ्रूमधून जाताना बघितलं. ऑनराईटचा फटका, डीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डर होते, फिल्डिंग चांगली झाली. पहिल्या यशस्वी षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. यशस्वी षटकामध्ये 2 विकेट आणि फक्त 7 धावा खर्च करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला प्रणय आणि पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आपल्याला पाहायला मिळतात सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये 7. 2 जे विकेट गेलेत ना टॉप ऑर्डरचे, ते दोन्ही खरं तर ओपनर होते. या टीमकडे टॉप ऑर्डर होती, परंतु दोन्ही टॉप ऑर्डरचे बॅट्समन आता मैदानाच्या बाहेर आलेले आहेत. आदर्शच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात 5. विलासने एका धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमला दिलंय. प्रणयचं ओव्हर खूप चांगलं राहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त त्यांनी 7 धावा खर्च केल्यात. पॉवर प्ले आता संपलाय. आता तुम्हाला पाहायला मिळतं डीपमध्ये 5 फिल्डर आलाय सिद्धेश, त्यांनी फील्ड ट्रॅप सेट केलाय. कदाचित जो स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आहे ना, त्याचा झोन कदाचित एक्स्ट्रा कव्हर ते कदाचित लॉंग ऑफ स्ट्रॉंग असावा. त्या अनुमानाने आता स्वीपर कव्हरला एक फिल्डर सेट करण्यात आलाय. डीपमध्ये मिड विकेटला बघता एक फिल्डर, वाडीस लॉंग ऑन, प्रॉपरली लॉंग ऑनला एक फिल्डर आणि त्यानंतर त्या दरम्यान सुंदर या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे ट्राय खूप सुंदर केली आणि बॉलला आपण बघतोय तर बाउंड्रीच्या बाहेर जाता नाही तुम्ही बघितलं, तिथे मिळते बाउंड्री, मिळतात धावा 4. येतो हा चौकार. त्या झोनमध्ये बघणं थोडंसं आमच्यासाठी कठीण आहे, कारण तिथे असणारे जे क्षेत्ररक्षक आहेत तिथून आम्हाला स्टेज थोडासा अडथळा आणतोय. त्याच्यामुळे त्या झोनमध्ये बॉल गेल्यानंतर मिसफील्ड झाली, तिथनं आला चौकार. चौकाने टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात जशी झाली आहे तशा सुरुवातीला आपण बघितलं तर मागण्या ठरवण्याचा प्रयत्नही झाला बॅटिंग साईड टीमनं, परंतु आत्तापर्यंत जो पहिलं षटक कमबॅकीचं राहिलं, त्यानंतर सिद्धेशच्या षटकामध्ये आपण एकच चौकार बघितला. त्यानंतर थोडासा कमबॅक करत असताना सिद्धेश थोडासा पुढे आला, बॉडीपासून दूर ठेवण्यात आला होता, अवे प्ले फ्रॉम द बॉडी, परंतु जास्त बॉल बाहेर गेला बॉडीपासून. तिथूनही आपल्याला पाहायला मिळते एक अवंतरने सिंगल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर साफ. सिंगलला टीमची धावसंख्या 14 या आकडावरती. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात सध्या तरी झाली आहे. एक चौकार बघितला, पहिल्या बॉलवरती दुहेरी बघितली. आतापर्यंत 3 बॉल फेकलेले आहेत सिद्धेशने आणि त्याने 7 धावाही खर्च केलेल्या आहेत.
ऑन साईडला खेळत आहेत, परंतु मिस्टॅमिंग स्ट्रोक वॅकंड एरिया टप्पा पडला. एका बाउन्सवरती वायडिश लॉंगॉनचा फिल्डर आला होता, परंतु त्याला लॉंगॉनच्या फिल्डरने फील्ड करण्यात आलं. वायडिश लॉंगॉनच्या फिल्डरचं बॅकअप होतं. तिथून आपल्याला अजून पाहायला मिळतात धावा दोन्ही टीमची धावसंख्या पाहायला मिळते 16. लेंथवरती थोडासा बदलाव आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त आपण शॉर्ट बॉलचा वापर बघितला नव्हता. लेंथ थोडीशी पुढे ठेवण्यात आली होती, परंतु या वेळेला सिद्धार्थकडनं ना बॉलिंग चांगली होती. जी कॅप्टनला अपेक्षित असणारी बॉलिंग होती ती अगदी मागे लेंथ खेचली जाते आणि तिथे जास्त रूम तो क्रिएट करू देत नाही. परंतु लॉफ केला समोर त्या ठिकाणी फिल्डर येत, ज्या फिल्डरकडनं मिस्टेक झाली होती प्रिव्हियस बॉलवरती, ती मिस्टेक आता या ठिकाणी रिकवर करत असताना तिथूनही आपल्याला पाहायला मिळेल ती सिंगल आणि सिंगलने आता धावपलक थोडंसं का होईना पण तो पुढे सरकत असताना 17 या आकड्यावरती धावपलक आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या ओव्हरमध्ये. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये एक वाईट बॉल तुम्ही बघितला. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्ही धावा बघताय त्या म्हणजे 17. अजून एक सुंदर स्पर्धा खरं तर या विभागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जर बेडशीलचं ते क्रीडांगण असेल आणि ती स्पर्धा असेल स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2026. कालावधी 26 ते 29 जानेवारी या स्पर्धेचा कालावधी आहे. खास आकर्षण म्हणजेच या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी सायकल, उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट, उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यांच्यासाठी शूज आहेत. 50,000 रुपये या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 25, तृतीय पारितोषिक 12,500 आणि चतुर्थ खेळाडूसाठी ओव्हर द विकेटने बॉल टाकण्यात आला. त्या ठिकाणी मिसफील्ड झाली, कव्हर केला फिल्डरने, उजवा त्याने फेकता नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी चुकीच्या एंडला आली. मी तर म्हणेन जर स्ट्रायकिंग एंडवरती फेकी झाली असती तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु त्या ठिकाणी आपण बघितला डेंजर एंडमध्ये विलास त्याने बनवल्या धावा 2. टीमची धावसंख्या आता पुढे जाते. धावपलक आपल्याला पाहायला मिळते 19. पहिल्या मॅचचा कंपॅरिझन आपण या मॅचशी केला ना तर थोडीशी कंडिशन सेम आहे, कारण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा 2 ओव्हरमध्ये अशाच काहीशा धावा होत्या 20च्या कमी, पण त्यानंतर 2 ओव्हरमध्ये धावा वाढल्या. म्हणजे हे षटक ना इम्पॉर्टंट आहे जिथे टार्गेट सेट होईल या मॅचमधलं. चांगला बॉल होता, गतीने टाकण्यात आला. अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न कॉट बँडसाठी अपील केली जाते. मागे आपण पॉइंटला फिल्डर बघितले, फाईन लेग, थर्ड मॅन, विकेट कीपर या तिघांनी खतर अपील करण्यात आले. त्यांना थोडासा इम्पॅक्ट पडतो.
थोडीशी क्षमा असावी. काहीशा तांत्रिक अडचणींमुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. थेट प्रक्षेपण या ठिकाणी बंद होतं कारण इलेक्ट्रिसिटीचा थोडासा इश्यू असल्याकारणाने आवाज आमचा तो प्रेक्षकांपर्यंत जात नव्हता. परंतु आता पुन्हा एकदा मी मॅचकडे वळतोय, जिथे सध्या तरी बॅटिंग करत असताना कंडिशन थोडीशी क्रिटिकल आहे. कारण चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. चौथ्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवरती विकेट रोहितने सुरुवात केली. व्हाईट बॉलने जशी प्रणयने सुरुवात केली होती, त्यानंतर आपण 2 बॉल त्याचे बघितले सत्यक लेंथ आणि लाईनवरती. तिथे आल्या धावा. खरं तर 2 बॉलवरती 1 आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30. शोधामध्ये आता धावसंख्येच्या जावं लागेल कारण नरेश, रोहित आणि विलास ही सलामीचे जे फलंदाज होते ते फलंदाज माघारी परतल्यात. आणि आता नवीन बॅटमन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. त्याच्यासमोर व्हाईट बॉल दर्शवत असताना अंपायर्स टीमची धावसंख्या झाली 31. नवीन फलंदाज गेला दर्शन. रोनित ऑन बॉलिंग मार्क. लेफ्ट ओव्हर द विकेट. यॉर्कर करण्याचा प्रयत्न लॉफ केला समोर डीपमध्ये. लॉंग ऑन फिल्डर मिस्टेक झाली. डावखुर हाताने फेकतात त्या ठिकाणी. ज्या फिल्डरच्या हातामध्ये तुम्ही कॅच बघितली त्याने चेंडूला स्टॉप केलं. खेळ तो क्रिकेटचा खेळतोय कारण प्रत्येक बॉलरने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 15पेक्षा एकही गोलंदाजाने आतापर्यंत धावा खर्च केलेला नाहीयेत. लेफ्ट हँड बॉलर फुल टॉस होता. लॉफ करण्याचा प्रयत्न. ग्राउंडिंग स्ट्रोक डीपमध्ये लॉंग ऑफला मिस्टेक झाली आणि लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर हा संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय दर्शनच्या बॅटमधून. सुंदर फटका होता. फ्लाइट देत असताना फुलटॉस चेंडू आपण बघितला तर लॉफ्ट करण्यात आला. समोर डीपमध्ये लॉंग ऑफला बेदत असताना पहिला चौकार संघर्षमय. आताही चांगला फटका. ताकदीचा वापर परंतु ऑन साइडला ट्रॅप. वाडिश लॉंगनला पकडण्यात आले. कॅच. फलंदाज होईल दर्शन बाद. चौकारचं प्रत्युत्तर इथनं मिळत असताना दिलाय झटका रोनितनं आणि कदाचित इनिंग या ठिकाणी समाप्त झाली आहे. या फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 37 आणि 38चं टार्गेट या मॅचमध्ये बेडशील संघासमोर ठेवण्यात आलेला आहे. चला टीम जय कालेश्वर अंबे आणि जय गोलोबा द्वारली दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. जय कालेश्वर अंबे आणि जय गोलोबा द्वारली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी टॉस करतोय. सो टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतोय की लवकरात लवकर या. अपकमिंग यंगस्टार आर्यन धुळे या विभागाला आता एक नवीन आवाज मिळाला आहे, जो असं म्हणतो ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. आणि आम्ही नेहमी सांगतो की समालोचन करणं हे आयऱ्या गैऱ्याचं काम नसतं. तिथे कॉन्फिडंट लागतो आणि लहानपणामध्ये जेव्हा कॉन्फिडंट येतो तेव्हा आपण क्रिकेटच्या परिपटलावरती ॲज अ अँकर किंवा ॲज अ कॉमेंटेटर बनतो. आणि आर्यन धुळे यांनी चांगली सुरुवात केली आहे. या बदलापूर विभागाला आता एक नवीन आवाज मिळेल. जर तुम्ही या विभागातले अध्यक्ष उपाध्यक्ष बघितले मॅडी धुले आणि राहुल चव्हाण, परंतु आता त्या असोसिएशनमध्ये आर्यन धुले यालाही तुम्ही नक्कीच बघाल. सो या आर्यन, सेकंड इनिंगमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकाल. आणि दरम्यान आपण करूयात टॉस. जय कालेश्वर अंबे आणि त्यांच्या विरोधात जय गौलोबा द्वारली या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येतात. हृदयनाथ रसाळ द्वारलीचे कॅप्टन. त्याने अनेक वर्ष या टीमला बांधून ठेवली. अनेक वर्ष द्वारली गावाला क्रिकेटच्या परिपटलावरती खरं तर हृदय रसाळ यांनी रिप्रेझेंट केलं द्वारली टीमला, द्वारली गावाला. त्या आल्यात टीमच्या कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. तर दुसऱ्या बाजूला आंबे टीमचे कॅप्टन आहेत अमोल दादा. यांना विनंती करूयात की तुमचे शुभ असे आंबे संघ फिल्डिंग करत असताना. सो या जाऊ
लक्ष. समालोचक आर्यन दुले. बेंची संघाची जोडी ओपनिंग प्रणय आणि जितेश. 38 धावांचा लक्ष. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दर्शन. पहिला चेंडू प्रणय कट करतो हलकेसा. एक धावचा मानस. एक धाव कंप्लीट. एक चिकी सिंगल. तो चेंडू तर फ्लिप केलाय. फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी सुद्धा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. जितेशच्या बॅट मधून आले 2 धावा. चांगली फलंदाजी करावा लागेल. ओहो फलंदाज बाद. जितेश बॅक टाका. मामा स्टेजवर यायचं. सरचं स्वागत तुमचा. तुमची जागा आमच्या मनामध्ये. न्यू बॅट्समन इनाइट नंबर 3 वरती विशाल पंडे. विकेट मिळवली आहे. आडताला येत असताना रनअप मध्ये दर्शन. 2 चेंडू. तिसरा चेंडू. 3 चेंडू. चौथा चेंडू आलाय डॉट. 50 वेग. गोलंदाज दर्शनकडे. धावा डिपेंड करायचे. दर्शन सांगतोय. 5वा चेंडू. बॉलिंगच्या माध्यमातून स्लोअर चेंडू होता. फ्लिप केलाय चेंडू. 1 टप्पा 2 टप्पा. फिल्डर आहेत. काय लाल जॉब फिल्डिंग आहे. 2 धावा कंप्लीट. काय फिल्डिंग आहे जबरदस्त.
शेवटचा चेंडू. वॉन्ट टू गो. दर्शन फ्लिक केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. एक और 7 धाव संख्या. एक गडी बाद. 7 धाव संख्या. स्पीडअप करायचंय. अठरा बॉल 31 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती दुसरा षटक घेऊन आलाय तो अल्पेश. युवा गोलंदाज. अल्पेश. भन्नाट वेग. पहिला चेंडू वेगवान. पहिला चेंडू आलाय डॉट. सलामीला आलेला फलंदाज स्ट्राईक हँड एन वरती आहे. काय गोलंदाजी करतोय. स्ट्राईक हँड वरती प्रणय. पहिला चेंडू फेस करत असताना डॉट. दुसरा चेंडू. खोलला टप्प्याचा चेंडू होता. अजून एक चेंडू आला डॉट. सलगचे दुसरा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी आहे. सलगचे 2 चेंडू डॉट टाकलेत. अल्पेश काय गोलंदाजी करतोय. तिसरा चेंडू अल्पेश. ओहो भन्नाट वेग. अजून एक चेंडू आला डॉट. सलेक्टचा तिसरा चेंडू डॉट. काय गोलंदाजी करतोय अल्पेश. लाजवाब. तीन चेंडू टाकले डॉट अल्पेशने. चौथा चेंडू अल्पेश. आता फ्लिप केलाय. फिल्डर आहे. झेल सुटलाय. एक धाव.
एक धाव कंप्लीट केली आहे. 8 धाव संख्या. 5वा चेंडू. पाचवा चेंडू. पाचवा चेंडू. चांगल्या प्रकारचा खेळून काढलाय. एक धावचा मानस होता, मानस पूर्ण केलाय. एक धाव कंप्लीट. शेवटचा चेंडू. 1 to go. नऊ धाव संख्या. लास्टचा चेंडू. चांगला चेंडू होता. एक धावचा प्रयत्न. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. बेंशी संघाला लागतोय दुसरा धक्का. डीजे. स्पीडअप करायचं. न्यू बॅट्समन विनोद. विनोद मालुसरे. मालुसरे फार्मचे मालक. विनोद मालुसरे. बॉलर रोहित. बॉलिंग मार्क वरती तिसरा षटक घेऊन आलाय. बारा चेंडू 29 धावांची गरज. स्पीडअप करा. रोहित पहिला चेंडू. तिसरा षटकचा पहिला चेंडू. आता चेंडूला वाईट. एक धाव अंकित. धावफल करते धाव झाला तर 10. बारा चेंडू 28 धावांची गरज. अजूनही खूप वेळ लागतोय. स्पीडअप करायचंय. पहिला चेंडू. रोहित मारलाय चेंडू. फिल्डर आहेत. धावतायत पळतायत. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी सुद्धा कंप्लीट. मिस फील्ड मिस फील्ड मिस फील्ड. चुकावर चुका पाहायला मिळतायत. दोन धावा घेतल्यात. विनोद मालुसरे. बॅटची एज होती. बॉल फरार. जमिनीला घासत पुसत चटत मुटत बॉल फरार. 4 धावा. चौकार आलाय विनोद मालुसरेच्या बॅट मधून. संघर्षाचा शंका नाद करणारा.
तिसरा चेंडू रोहित मिनत मालूसरे चेंडू वाला डॉट ईट का जवाब पत्थर से देते हुए रोहित शॉर्ट पिच चेंडू होता फुल करायचा होता जमला नाही मिस फील्ड एक धाव कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी सुद्धा कंप्लीट 2 धावा कंप्लीट एक धाव होती तिथे 2 गेलेत 5वा चेंडू रोहित मारलाय चेंडू फिल्डर आहेत एक धाव तर कंप्लीट दुसराचा प्रयत्न होता नाकार दिले विनोद मालुसरेने लास्टचा चेंडू शेवटचा 1 टू गो एकोणावीस लास्टचा चेंडू 1 टू गो रोहित चेंडू आलाय डॉट षटक संपलाय तिसरा सहा चेंडू 19 धाव्यांची गरज आहे स्पीडअप करायचंय कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नकोय नोंद घ्यायचे सोनावला संघ 19 धाव संख्या अजून 6 चेंडू 19 ची गरज न्यू बॉलर बॉलिंग मार करते चौथा स्पेल घेऊन असताना नितेश वरती जबाबदारी दिली आहे कशी कामगिरी करेल स्ट्राइक हँडवरती विनोद मालुसरे त्याच्या बॅट म्हणून चौकार आलाय चांगली कामगिरी करावा लागेल चांगला प्रहार बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार डीजे प्रहार आणि प्रहार आक्रमणाला सुरुवात केली आहे विनोद मालुसरेने दुसरा चेंडू नितेश फुल टॉस चेंडू फुल टॉसला फुल टॉल वसूल केला एक टप्पा घेत बाउंड्रीला भेदत बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार डीजे थोडं थांबायचंय फेअर डिलिव्हरी चार चेंडू 11 धावांची गरज दोन चेंडूवरती 2 प्रहार आलेत तिसरा चेंडू अजून एक त्याच प्रकारचा फटका खेळणार होता एक धाव तर कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न फलंदाज बाद
मोठा धक्का लागलाय टीम बेंशील संघाला. अजून एक विकेट गमावून विशाल बॅक टू डॅकआउट. दहा धावांची गरज. रोनित पांडे न्यू बॅट्समन. दहा धावांची गरज आहे. निखिल नितेश आहे गोलंदाजीवरती. उंच दर गेला. फिल्डर आले चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. मोठा धक्का लागलाय टीम बेंशील संघाला. विनोद मालिसरे बॅक टू द डॅकआउट. तू चल मैं आया. बेंशील संघाचा 2 चेंडू 10 ची गरज आहे. न्यू बॅट्समन जयेश पंडे. जयेश पंडे न्यू बॅट्समन. 2 चेंडू 10 ची गरज. न्यू बॅट्समन आलाय. फुलटॉस होती. मेजवानी होती. दोन्ही आता स्वीकारता आली नाहीये. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी सुद्धा कंप्लीट. एक चेंडू 8 धावांची गरज. डॉर्ली संघाची बॅटिंग आहे. कुठला चमत्कारच वाचवेल बेंशील संघाला. जेलची संधी होती निर्माण झाली होती. सामना जिंकलाय टीम